गुड मॉर्निंग सत्तू सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग इंदिराजी. मी लिस्ट घेऊन येते. सर आज तुम्हाला संधी आहे. कसली? ते बघा सर, दीपिका आणि इंद्रामध्ये काहीतरी बिनसलंय. मग त्यात मला कसली आली संधी? अहो तुम्हाला त्या दीपिकाच्या आगाऊपणाचा बदला घ्यायचा आहे ना, त्याची संधी आज आहे. अच्छा, पण कसं करायचं मग? ते पण मीच सांगू? मग तुम्हीच सांगता नेहमी सगळं. ऐका मग, आज तिला रिकव्हरीला पाठवूच नका. आज तिला ऑफिसमध्येच काम द्या. दिवसभर डेस्क जॉब काय असतो ऑफिसमध्ये बसून हे कळू द्या तिला. दिवसभर इंद्रा बरोबर रिकव्हरीच्या नावाखाली हुंदडत असते नुसती. कुंटे मॅडम, मला अनेकदा प्रश्न पडतो, म्हणजे तुमच्या विकृत बुद्धीचं कौतुक करायचं का ते लपवण्यात तुमच्या सासू चेहऱ्याचं कौतुक करायचं? चला, मित्रांनो, तर आज माझ्या उपदेशाचा विषय आहे मल्टीटास्किंग. तर मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळेस अनेक कामं करायची कला. आपण काय करतो? आपण एका वेळेला एकच काम करतो. मावा खायचं काम. कोण 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 बोललं रे? कोण बोललं? डिसमिस करीत मी कोणी बोललं मध्ये तर. हा, आधीच सांगतोय. तर मी काय म्हणत होतो, 120 किंवा हरिबत्ती. कोणी बोलायचं नाही मध्ये. माझा राग माहितीये ना. कोण बोललं? हा सर ना, कोण बोललं? लक्षात ठेवा. सत्तू सर, तुम्ही जरा लक्ष ठेवा, कोणी बोलणार नाही याची खबरदारी घ्या प्लीज. तर आज आपण मल्टीटास्किंग करूया. मग रात्र झाली तरी चालेल. तर मल्टीटास्किंग म्हणजे ते काम आहे महिना अखेरचं फायलिंग आणि त्याची रिपोर्ट तपासणी. चला कामाला लागा. आज रात्र झाली तरी चालेल, पण मल्टीटास्किंग करायचंच. चला एनर्जी, तुम्ही या ना इकडे, म्हणजे आपण पंचिंग करूया. मला मदत करा. खुर्ची घेतो तुम्हाला. इथे कॅबिन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? ते ना तो म्हणतोय तर. हे बघ, असंही तुम्ही एकत्र यावं असं यासाठी अख्खी किंतान एकत्र आली. काय ना सत्तू, किंतांचे तंबू शिवतात. ते काही असू दे, आता तुम्ही एकत्र येणं जास्त महत्वाचं आहे. कळतंय तुला? जा. इंद्राजी मदत करताय ना? जा ना, जा 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 जा. थँक्यू. नको का? सोनटक्के, मला फक्त एकच पंच जमतो. इंद्रा पंच. ठीक आहे, त्या पंचवर एक मिनिट. देशपांडे भाई, एवढे पेपर कसं जमणार आहे? जमणार, तुम्हाला काही जमू शकत. चमत्कार. इंद्राजी तुम्ही म्हणजे सॉलिड. आता तुमचा इंद्रा पंच म्हणजे मस्त. जुराळ, जुराळ कुठे जुराळ?
झुरळ मागे झुरळ आहे. आत गेलं शांतच्या आत गेलं. झुरळ झुरळ अरे झुरळ 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 ताई, तुला किती वेळा सांगितलंय असं सांजवेळी केस झाडायची नाही म्हणून? अगं पण आई, नाही. हॅलो. हॅलो. काही झालं तरी आज भेटायचं. कधी? आज? हो, तुझ्या बिल्डिंगच्या खाली. हे बिल्डिंगच्या खाली? वेडा आहेस का? बाबांनी बघितलं ना प्रॉब्लेम होईल. नको हा प्लीज. हे बघ सानू, आज काहीही झालं तरी मी माझ्या बायकोला भेटणार म्हणजे भेटणार. हा? कोण अडवतंय बघूच. आणि जर भेटली नाहीस ना तर घरात घुसी ना मी. अरे एक तर व्हॅलेंटाईन डेला पण नाही भेटलीस तू मला. याला काय अर्थ आहे? त्यामुळे आज मला भेटायचंच. आणि येताना गळ्यात मंगळसूत्र असलं पाहिजे. माझी निशाणी. ते शक्य नाहीये कार्तिक. का? म्हणजे मंगळसूत्र घालून भेटणं शक्य नाहीये. अरे काल मी तुझ्या आठवणीत मंगळसूत्र हातात घेऊन बसले होते ना, तेव्हा ते मंगळसूत्र तुटलं. सॉरी सॉरी सॉरी. काय बोलतीस तू सानू? सॉरी ना. प्लीज रागवू नकोस ना कार्तिक. हे बघ, आज जेव्हा आपण भेटू ना त्यावेळेला तू चंद्राच्या साक्षीने ते परत बांध ना माझ्या गळ्यात. कधी भेटणार आहेस? आत्ता माहित नाहीये, बट जसा चान्स मिळेल ना मी लगेच तुला फोन करेन. मग तू निघ. हे बघ सानू, विसरू नकोस हा. नाहीतर मी खिडकीतून तुझ्या घरात घुसीन. त्याची गरज नाही पडणार. येते मी. आणि येताना तुझ्या बाबांना संस्काराची भांग पाच आणि झोपव त्यांना. चल बाय. बाय. काय हो, आज बरंच मागितलेलं दिसतंय देवाकडे. मागितलं नाही, पण मी देवाचे आभार मानले. आभार यासाठी नयनरावांना दिदीला घरी नेण्यासाठी बुद्धी दिल्याबद्दल. नयलता ताईंनी एकाही पैशाची मागणी न करता तिला घरात घेतल्याबद्दल. हो ना. आपली ताई सुखरूप घरी आल्याबद्दल. समोर अंधार असताना कसोटीच्या वेळेला आधार दिल्याबद्दल. खरंय. अंधाराचं दुःख असताना सुखाची तिरीप बनून त्यांनी आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवल्याबद्दल. म्हणून देवाचे आभार मानले. बरोबर आहे. अरे देवा, या दिव्यांना पण आत्ताच जायचं होतं का? असं का म्हणतेस? हो, तसं नाही. आपण दीदी आणि नयनरावांबद्दल बोलत होतो आणि तेव्हाच दिवे गेले ना. हा अशुभ संकेत तर नसेल ना? मालती, अगं हजारो घरात दिवे गेलेत म्हणून त्या सगळ्यांना अपशकुन होईल असं समजायचं का? नाही. असली समज मनातून काढून टाक.
चला वाचलो. लाईट गेले ते बरं झालं. आता झुरळाला मी दिसणार नाही आणि झुरळ मला दिसणार नाही. काय बाई, मागच्या वेळी कुठे ठेवले होते मी मेणबत्त्या, मला आठवतच नाहीये. आई मला आधार द्यायचं सोडून घाबरवत आणखी. गंमत केली ग. गंमत कसली आहे? आई अगं अगं एक असा लहानपणीचा किस्सा सांगतो तुला. अशीच एकदा गंमत झाली होती. एकदा मी आणि माझा शाळेतला जिवलग मित्र एक निमंत्रण द्यायला इनामदारांच्या वाड्यावर रात्री गेलो होतो. वाडा तसा खूपच मोठा होता आणि वाड्यासमोर एक मोठं पिंपळाचं झाड होतं. अरे देवा. असं म्हणतात की त्या झाडावर भूत राहायची. भूत? म्हणून रात्रीचं त्या वाड्याकडे कोणी जायचं नाही. माझा मित्र मला म्हणाला की चल मनोहर, रात्रीच वाड्यावर जाऊन निमंत्रण देऊन येऊ आणि गेल्यासारखं भूत पण बघून येऊ. अहो नको ना, नको ना, तुम्ही कशाला जाताय तिकडे? भूत आहे ना. जायला नको होतं खरं, पण आम्ही गेलो. निमंत्रण दिलं आणि वाड्याच्या बाहेर पडलो. चालतोय चालतोय चालतोय. थोड्या वेळाने लक्षात आलं माझा मित्र माझ्या बरोबर नाहीच आहे. आणि मागे वळून पाहतो तो काय, माझा मित्र मागेच उभा होता. तो घामाने असा नुसता भिजलेला होता. चेहरा सगळा काळवंडलेला होता. तो घाबरत म्हणाला, अरे मला भूतानी धरले. भूतानी धरलं? मी जो घाबरलो, मी पण घामाघूम. तसा धूम ठोका जो काय पळालो तो सरळ घरामध्ये. अंथरुणावर पडलो, पांघरून डोक्यावर घेतलं, छेडीच. सकाळी उठलो, मला कळलं मित्र सुखरूप आहे. तू सुखरूप होता ना? तुम्ही सुखरूप होत ना? तुम्हाला काय नाही झालं? आता काय झालं नेमकं ते पाहण्यासाठी परत आम्ही त्या इनामदारांच्या वाड्यावर गेलो. अरे देवा, का गेला तो परत? आजूबाजूला शोधलं, तेव्हा आम्हाला कळलं काहीच झालं नव्हतं. पिंपळाचं झाड होतं ना, त्याची फांदी आडवी आली होती, त्याला त्याची विजार अडकली होती आणि ती फाटली होती. एवढंच झालं होतं? किती घाबरवलं तो मला भूताची गोष्ट सांगून. जीव गेला असता ना माझा. काय बाई तुम्ही लोक पात्राटात नुसते. अगं पण मग तू काय की घाबरतेस? ए, भूताच्या गोष्टी सांगितल्यावर घाबरणार नाही का ग कुणी? म्हणून तर म्हणतो भूत वगैरे काहीच नसतं, मनातली भीती आहे आपली, बाकी काय नाही. हो, नसतं म्हणे. बाबा, तुम्ही ही गोष्ट जुळवून सांगितली ना? खरं सांगा. काय हो? हो, तुम्ही दोघं ना एकमेकांना भूताच्या गोष्टी सांगत बसा. माझा स्वयंपाक राहिलाय आणि लाईट पण नाही. मला आता अंधारात स्वयंपाक करावा लागेल आणि हिची तर काही काडीची मदत नाही. अगं आई, ए सांभाळू ना, बाहेर काळो काय. ए, मी तुला आणखी एक किस्सा सांगतो भूताचा. नको, अजिबात नको. अगं ऐक. बाबा, तुमच्या भूताच्या गोष्टीमध्ये ना अजिबात घाबरण्यासारखं काही ही घाबरण्यासारखी नाही. ऐक ऐक. नाही. हसायला काय झालंय सुट्टू? इंद्रा बघ ना, तुझ्या आतमध्ये सुद्धा अंधार आहे आणि आता बाहेर सुद्धा अंधार आहे. म्हणजे आता बाहेर लाईट्स गेलेत त्यामुळे अंधार आहे आणि आतमध्ये दीपिका मॅडमच्या विरहामुळे जो काय अंधार आहे ना, आणि त्यात चाचपडत असलेला तू. काही सुचतं तुला?
बँकेत अडकून राहिलं त्याचं वेगळं फ्रस्ट्रेशन आलंय मला. आणि पंचिंग करताना साधा चहा सुद्धा मिळाला नाहीये. अरे नको काळजी करूस, दीपिका मॅडम गेलेत ना, त्या चहा करून आणतायत. नकोय मला त्यांच्या हातचा चहा. हे तू नाही ठरवायचंस मित्रा. माणूस आहे ना नियतीच्या हातातलं बावलं आहे, कळलं ना. ती नाचवणार तसं आपण नाचायचं. म्हणजे बघ ना, सकाळी तुला माहित होतं का तू आज ऑफिसमध्ये येशील, रिकव्हरीच्या ऐवजी मॅडम बरोबर उशिरापर्यंत काम करशील, नाही ना. तसंच चहाच्या बाबतीत पण होऊ शकतं. आणू दे त्यांना चहा, मग बघ तू. चहा पिणं तर दूर, साधं लक्ष पण नाही देणार. थँक्यू. चहा नकोय मला. तुम्हाला सकाळी आणि आत्ता ह्यावेळी कडक चहा लागतो हे माहिती आहे. तुमच्या आईनेच सांगितलंय. घ्या. हाच तर प्रॉब्लेम आहे ना मॅडम. तुम्हाला माझ्या लहान लहान गोष्टी पण कळल्या, पण माझ्यापासून मात्र इतकी मोठी गोष्ट लपवली. मी देशपांडे सरांची मुलगी आहे हे तुमच्यापासून लपवायचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही असं नाहीये. माझी हिंमत झाली नाही. मॅडम, ज्या सत्याने समोरच्याला त्रास होणार असेल ना, ते सत्य वेळीच हिंमत करून समोरच्याला सांगून टाकायला हवं. नाही सांगितलं तर बघा काय होतंय, तुम्ही बघताच आहे. आणि मी बघा मॅडम, आपलं नातं ह्या पुढे नेता येऊ शकत नाही हे सत्य तुम्हाला वेळ न घेता सांगून टाकलं. ताबडतोब लपवून नाही ठेवलं मॅडम.